हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी प्राची, स्वागत आहे तुमचं. ऍक्च्युली खूप दिवसांनी मी अशी छान बसून व्हिडिओ शूट करते. सो आज आहे गुढीपाडवा आणि हा मी जो काही आउटफिट वगैरे घातलाय तो गुढीपाडव्यासाठी घातलाय. त्याच्यासाठी एक छोटासा ब्लॉग सुद्धा मी शूट केलाय. आय होप तो मी ह्या व्हिडिओच्या आधीच टाकीन. सो तुम्हाला टायटलवर तर कळलंच असेल, आजचा जो आपला विषय आहे तो आहे माय बॅग कलेक्शन. आणि ह्या सगळ्या बॅग मी ऑनलाईन घेतल्यात आणि ऑनलाईन घेऊन त्याची क्वालिटी खूप जास्त चांगली आहे. सो म्हटलं तुम्हाला रेकमेंड करूया, कारण प्रत्येक वेळेस या उन्हात बाहेर जाऊन शॉपिंग करणं सगळ्यानाच पॉसिबल होत नाही. घरच्या घरी जर तुम्हाला ऑनलाईन चांगले प्रोडक्ट्स मिळतात आणि स्वस्तात मिळतात तर का नाही. सो ह्या ज्या बॅग्स आहेत ह्या 200 पासून स्टार्ट होऊन लास्टची रेंज आहे 1,500 पर्यंत अशा ह्या बॅग्स आहेत. बाय द वे, ह्या बाहेर जाण्यासाठी पण ह्याच्यात बॅग आहे, जिमसाठी पण ह्याच्यात बॅग आहे, ऑफिससाठी सुद्धा ह्याच्यात बॅग आहे. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ह्या बॅग युज करू शकता. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला या सगळ्या बॅगची जी लिंक असेल ती मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. जर तुम्हाला कुठलीही त्याच्यातून बाय करायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण सगळ्या बॅग ह्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या साईटवरनं मी घेतल्यात. काही फ्लिपकार्टवरनं आहेत, काही अमेझॉनवरनं आहेत आणि काही मिशोवरनं सुद्धा आहेत. सो मी सगळ्याची लिंक खाली तुम्हाला देईन, सो तुम्हाला इझी पडेल तिथून जाऊन बाय. सगळ्यात पहिली जी बॅग आहे आपली ती मी तुम्हाला छोट्यापासून स्टार्ट करते. ती आहे स्वस्तात मस्त, जी आहे मिशोची बॅग. ती आहे ही ब्लॅक कलर मध्ये आणि मी मुद्दामून ह्याच्यात ब्लॅक कलर चॉईस केलाय, कारण की बाकीचे कलर खूप लवकर खराब होतात. तुम्ही सहसा माझ्या ज्या सगळ्या बॅग बघाल ना तर ब्लॅक आणि ब्राऊन मध्येच घेतल्यात. एक मी व्हाईट घेतली आणि मी लाईफमध्ये खूप मोठी चुकी केली, सो म्हणून मी कॅन्सल केली. म्हणजे कुठलाही फेंट कलर घेण्यापेक्षा, लाईट कलर घेण्यापेक्षा डार्क कलरकडे जा, बेस्ट असतं, खूप वेळापर्यंत चालते. बरं, ही जी बॅग मी त्याच्याबद्दल आता तुम्हाला सांगणार आहे, हिची क्वालिटी टॉप नॉच आहे. हिची जी प्राइसिंग आहे ही ऑलमोस्ट तुम्हाला 250 to 290 पर्यंत फ्लिपकार्ट आणि मिशो दोन्ही साईटवरती तुम्हाला अवेलेबल होईल. यामध्ये तुम्हाला एकच कंपार्टमेंट दिलेलं आहे आणि आतमध्ये तुम्हाला एक छोटी झिप दिली आहे. तुमचे कार्ड वगैरे काही असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये ते ठेवू शकता. बाय द वे, ह्या बॅगची क्वालिटी खूप छान आहे आणि खूप जास्त स्पेस आहे आतमध्ये, खूप बऱ्यापैकी स्पेस आहे. सो जर तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी तुमचं टिफिन बॉटल आणि छोटासा मेकअप पाऊच वगैरे कॅरी करायचा असेल तर तुम्ही त्याच्यात करू शकता. जेव्हा याच्यात सामान येईल तेव्हा ती अशी झोली टाईप दिसेल आणि ब्लॅक कलर असल्यामुळे ऑलवेज क्लासी दिसते. ही मी खूप अशी ठेवली होती, सो त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं मेसी वाटेल, बट बेस्ट आहे. क्वालिटी छान आहे, लेदरची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे. सो तुम्हाला घ्यायची असेल तर जस्ट गो फॉर इट. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. बॅग आहे माझी. ही बॅग तुम्ही आधी सुद्धा बघितली असेल. आता सध्या त्याची अवस्था खूप बेकार आहे, कारण ही बॅग मी 4 वर्ष ऑलमोस्ट डेली यूज करत होते. आता मी सध्या तिला खाली ठेवून दिली होती, पण मी कंटिन्यू यूज केली आहे तिला. इतक्या धक्काबुक्कीच्या ट्रेनमधून, इतक्या धक्काबुक्कीच्या मेट्रोमधून मी तिला यूज केली, तरी सुद्धा तिची क्वालिटी बेस्ट आहे. अगदी खडतर प्रवास करून ही बॅग आली आहे. सो ही आहे चांगल्या ब्रँडची आहे, ही लिवाईसची बॅग आहे. माझी फर्स्ट चांगल्या ब्रँडची बॅग होती ही, आणि ही मी जवळजवळ 1100 रुपयाला घेतली होती. आता सुद्धा त्याची प्राइस तीच आहे. ह्याच्यात तुम्हाला 2 साईज मिळतात, ही फुल साईज मध्ये आहे आणि एक छोटी साईज सुद्धा मिळते. सो तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता. आणि ही स्क्वेअर मध्ये आहे आणि ह्यामध्ये सुद्धा खूप सारे कंपार्टमेंट्स आहेत. मी अजूनही युज करू शकते, पण मला सध्या जास्त सामान लागत नाही, सो मी दुसरा युज करते. बट जेव्हा कधी मला खूप जास्त रशमध्ये जायचं असतं, गर्दीच्या ठिकाणी जायचं असतं आणि काहीतरी मजबूत हातात पाहिजे, तेव्हा मी ही कॅरी करते. आणि मी अजूनही फेकली नाहीये, मला नाही फेकायचे, कारण इतकी जुनी होऊन सुद्धा, 5 वर्ष होऊन सुद्धा तिची क्वालिटी तशीच आहे. आणि अजूनही मी तिला छान पुसून वगैरे ठेवली ना तर ती छान नवीन वाटणार आहे. आणि ब्लॅक कलर हा कधीही चमकतो. सो त्याच्यामुळे ही बॅग आहे, 1100ची आहे. गुड क्वालिटी, चांगल्या ब्रँडची जर तुम्ही बॅग शोधत असाल तर ह्याच्यासाठी तुम्ही जा. आणि ह्याच्यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहेत. अमेझॉन वरती आय थिंक याची लिंक मला मिळेल, मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ती आहे जी तुम्ही स्लिंग बॅग म्हणून सुद्धा युज करू शकता आणि ऑफिससाठी वगैरे हवी असेल तरी सुद्धा युज करू शकता. सो ही जी बॅग आहे ही मी 450 रुपयाला अमेझॉन वरनं घेतली होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये 2 कंपार्टमेंट्स आहेत छोटेसे, एक चेनवाला आणि एक साईडला पॉकेट. सो तुम्हाला मोबाईल वगैरे ठेवायचा असेल तर. आणि ह्यूज स्पेस आहे, बऱ्यापैकी छान स्पेस आहे. आणि वरती बेल्ट आहे जो ऍडजस्टेबल आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही छोटा करून घेऊ शकता, हवं तर तुम्ही मोठा सुद्धा करून घेऊ शकता. आणि तुम्हाला हवं असेल ना, जर तुम्हाला वाटत असेल की हा बेल्ट तुम्हाला बदलायचा आहे तर तो बेल्ट सुद्धा तुम्ही बदलून, तुमच्याकडे जर कुठला दुसरा बेल्ट असेल तर तो तुम्ही ह्याला अटॅच करू शकता. ब्राऊन कलर मध्ये आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे कलर्स अवेलेबल होतील आणि खूप छान आहे आणि क्वालिटी पण अतिशय सुंदर आहे आणि दिसायला पण क्लासिक. बॅग आहे माझी, ती आहे ब्रँड न्यू, 850 रुपयाला मी फ्लिपकार्ट वरनं घेतली होती. ती आहे ही 1 बेल्ट बॅग. मला एका बेल्टची बॅग जास्त आवडते आणि याच्यात ना खूप सारे चेन डिटेलिंग आहे. तुम्हाला दिसेल साईडला तुम्हाला 2 चेन दिलेत. सो हे छोटे छोटे 2 कंपार्टमेंट्स आहेत.
आतमध्ये सुद्धा तुम्हाला एक मोठं कंपार्टमेंट आहे आणि जी चेनची क्वालिटी अतिशय सुंदर आहे. आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला 1, 2, 3 खण आहेत. सो स्पेशियस बॅग आहे आणि बऱ्यापैकी ह्याच्यात सामान मावतं. तुम्ही चांगल्या प्रकारे हिला होल्ड आहे, सो तुम्ही भरपूर असं सामान त्याच्यात घुसवून तुम्ही जाऊ शकता. मजबूत आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 ते 3 कलर अवेलेबल होतील. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कुठल्या कलरची बॅग घ्यायची आहे, तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीला कुठे जायला त्याच्यावरती डिपेंड आहे. बट मी नेहमी ब्राऊन आणि डार्क कलरच प्रेफर करते, सो मी ही डार्क कलर मध्ये घेतलीये. बाय द वे मला अजून वापरायची, मी अजून बॅग पिक पण नाही काढलंय, पण खूप सुंदर बॅग आहे ही, मला अतिशय आवडली. ह्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला खाली देईन. नेक्स्ट जी बॅग आहे ती आहे जिम बॅग, जी याच्यात ऑलरेडी आमचं जिमचं सामान आहे. सकाळी जाताना ज्याच्यात आमचे शूज वगैरे आम्ही आता ठेवलेले आहेत. ही बॅग ना तुम्ही बऱ्यापैकी बघितली असेल. तुम्हाला जर तुम्ही मुंबईत राहत असेल तर तुम्हाला रस्त्यावरती सुद्धा ही बॅग दिसून जाईल. पण ही मी अमेझॉनवरनं घेतली होती. अराउंड 300-350 रुपयाला 399 काहीतरी प्राइस होती. ही छोटीशी होती पॅकेट. त्याची झिप खोलून तुम्ही पॅकेट करू शकता आणि ह्याच्या खाली सुद्धा एक झिप आहे. सो ही खोलून ही अजून थोडी मोठी होते. सो तुम्हाला हवं तर तुम्ही मोठी म्हणून पण युज करू शकता, छोटी म्हणून सुद्धा युज करू शकता. छान क्वालिटी आहे. हे मटेरियल पॉलिएस्टर समथिंग मटेरियल आहे, पण मजबूत आहे आणि बेस्ट. आणि ह्याच्यामध्ये लॅव्हेंडर, पिंक, ब्ल्यू, ग्रीन, व्हाईट अशा अनेक कलर अवेलेबल आहेत. बट ऍज ऑलवेज मी ब्लॅकच कलर प्रेफर केलाय, कारण कधी केदार वापरतो, कधी मी वापरते. सो ब्लॅक आम्हाला दोघांनाही आम्ही युज करू शकतो आणि दोघांच्याही हातात ती चांगली दिसेल, त्या हिशोबाने मी ही ब्लॅक कलरची मागवली. नेक्स्ट जी बॅग आहे ती आहे ही, आणि ही मला गिफ्ट होती माझ्या बहिणीकडनं. ही मी मिंत्रावरनं बाय केली होती आणि ही अमेझॉनला सुद्धा अवेलेबल आहे. ह्याची प्राइस अराउंड 1500 आहे. सगळ्यांमध्ये जर कुठली बॅग महाग आहे तर ती हीच आहे. आता सध्या जसं की मध्यंतरी ट्रेंड आला होता कॅनव्हासच्या बॅग युज करायच्या, तशी ही कॅनव्हास मटेरियल मध्ये आहे. मला ह्याची मेन गोष्ट जी आवडली होती ना ती ही, की ह्याच्या इथे सुद्धा एक कप्पा आहे. सो मला ना मेट्रो कार्ड वगैरे कॅरी करायला खूप बरं पडतं. पटकन हँडी असतं, पटकन खोललं आणि तिथूनच काहीतरी सामान काढलं. आणि आतमध्ये सुद्धा बऱ्यापैकी स्पेस आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्ही लॅपटॉप वगैरे कॅरी करत असाल तर त्याच्यासाठी बेस्ट आहे. आणि टिफिन वगैरे कॅरी करायला पण ना ही बॅग मला बरी पडते, कारण तो असा टिफिन इकडे तिकडे असा पडत नाही. ही जर बॅग मी कॅरी केली तर फक्त एवढंच की खूप ब्रॉड असल्यामुळे खूप जास्त स्पेस खाते. पण जर तुम्ही फॉर्मल्स घातलेत आणि त्याच्यावरती तुम्ही कॅरी कराल तर ह्याच्यासारखी क्लासी बॅग कुठलीच नाही वाटत. आणि ह्यामध्ये सुद्धा 2 ते 3 कलर अवेलेबल आहेत, पण सगळ्यात भारी आणि स्पेशियस बॅग हीच आहे असं मला वाटतं. खूप जास्त जागा आहे याच्यामध्ये आणि सगळ्या गोष्टी ना अशा मॅनेजेबल राहतात. ती बॅगच स्वतःहून एवढी कडक असल्यामुळे सगळ्या गोष्टी, पाण्याची बॉटल, तुमचं टिफिन, तुमचा मेकअप पाऊच, असं सगळं प्रॉपरली त्याच्यामध्ये राहतं. अशी ही बॅग आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1, 2 इथे लॅपटॉपसाठी वेगळा खण दिलाय. सो तुम्हाला हवं तर तुम्ही लॅपटॉप ह्याच्यामध्ये कॅरी करा. आणि ते साईडला 2 खण, आणि मेन गोष्ट येस मी तुम्हाला सांगायचं राहिले, ह्याच्यामध्ये पाण्याच्या बॉटलसाठी वेगळा खण दिलाय. आय होप तुम्हाला दिसेल, इथे दिसतोय तुम्हाला. कुठे गेला, आय थिंक हा येस, हा आहे पाण्याच्या बॉटलसाठी वेगळा खण. सो तुमची बॉटल कुठेही अशी तशी हलणार नाहीये, किंवा जर तुम्हाला कॉफी वगैरे किंवा टम्लर तुम्ही कॅरी करत असाल तर तुम्ही याच्यामध्ये युज करू शकता. बॅग आहे ती सुद्धा मला गिफ्ट आहे. बट ह्यातली सेम बॅग मला मिशोवरती सापडली. ही यातली बॅग हवी असेल तर तुम्ही मिशोवरती जाऊन घेऊ. बरेच दिवस झाले, पण ह्याच्यात सुद्धा बऱ्यापैकी सामान आहे. आणि जर कुठे तुम्ही जस्ट फिरायला वगैरे जाता तर छोट्या मोठ्या वस्तू कॅरी करायला खूप छान बॅग आहे. छान दिसते, कलर पण क्लासी वाटतो. सो मी ह्याच्यात इन्क्लूड केली, कारण मला मिशोला सेम बॅग अशी दिसली आहे. सो त्याची लिंक मी तुम्हाला देईल. ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे आणि त्याचे पण मी रिव्ह्यूज बघितले, त्याची क्वालिटी सुद्धा सेम आहे. सो ह्याची पण प्राइस अराउंड 300 to 250 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. अराउंड 300च्या वर नाही जाणार, 300च्या खालीच तुम्हाला मिळेल. सो ही आहे ती आपली मे बी 5वी बॅग आय थिंक. आणि लास्ट, आता सगळ्या बॅग झालेल्या आहेत. लास्ट जी बॅग जी मी आता रेग्युलरली सध्या युज करते ती आहे ही ब्लॅक कलर मध्ये. तुम्ही आता बघाल ना तर ह्याच्यामध्ये सुद्धा माझं आता सध्याचं सामान आहे. माझं मेकअप पाऊच वगैरे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आणि ही जी बॅग आहे ही मला सध्या ना ऑफिसला जास्त सामान घ्यायला नाही लागत. बॉटल तर मी ऑलरेडी ऑफिसमध्ये ठेवली असो, मला इतकं सामान नाही लागत म्हणून मी ही युज करते. आणि एक बेल्ट असल्यामुळे मला पटकन कॅरी करायला बरं पडतं. जास्त सामान याच्यात टाकू नका, होऊ शकतं की तेवढं ते सहन नाही करू शकणार तुमची बॅग. बट हा, कुठे छोट्या मोठ्या गोष्टीला बाहेर जायचं असेल आणि बऱ्यापैकी स्पेशियस बॅग पाहिजे असेल, खूप सारं सामान तुम्हाला न्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी ही बॅग आरामात युज करू शकता.
अजून सुद्धा माझ्याकडे एक बॅग आहे जिची अवस्था मी तुम्हाला दाखवू नाही शकत, इतकी घाणेरडी आहे. बट मी इथे फोटो तुम्हाला अटॅच करीन त्याचा. आणि ती बॅग ना मी विधीच्या सामानासाठी खूप यूज केली आहे. जेव्हा ती त्या फेजमध्ये होती, जेव्हा तिचे डायपर, टिश्यू, दुधाच्या बॉटल्स सगळ्या गोष्टी आम्हाला जेव्हा कॅरी करायला लागायच्या जिथे जाऊ तिथे, तिचं ब्लँकेट असू दे, तिचे 1-2 जोडी कपडे असू दे, तर त्या बॅगेने मला खूप साथ दिली आहे. ही बॅग मी तुम्हाला दाखवते. आय होप की माझ्याकडे एखादा फोटो असेल आणि मी तुम्हाला अटॅच करून दाखवू शकते. किंवा ही बॅग मी फ्लिपकार्टवरनं घेतली होती 250ला आणि वर्षभर मी त्या बॅगेचा चुथडा पडलाय आणि अजूनही ती आहे. मी फेकलेली नाहीये, बट स्टील ती अजूनही तितकी छान आहे. मी तिला कुठेही कॅरी करून नेऊ शकते आणि दिसायला पण छान दिसते, क्लासी दिसते. सो मी कुठे बाहेर जात असेल विधीला घेऊन, तर ती माझ्या आउटफिट वरती सुद्धा जायची. सो ही बॅग, आणि गरज नाहीये तुम्ही बेबीसाठीच वापराल, तुम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा ही बॅग आरामात वापरू शकता आणि स्वस्त आहे, मस्त आहे, अजून कायच हवंय. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हे होतं माझं सगळं ऑनलाईन बॅगेचं कलेक्शन. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.